अवमान करणार नाही पण जनतेचा मान ठेवल्याशिवाय कड़वा है देवा भाऊ तुपासी देवा भाऊ तुपासी। जर आमचं शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सगळं चक्काजाम करू। आज एवढं नागपुरातच नाही तर आता रेल्वे स्टेशन विमानतळ जिथं बच्चू कडू जा म्हणतील तिथं आम्ही जायला तयार आहेत। आज महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने दिव्यांगांवरती जे काही शब्द बोलतात ते विधानसभेचा आवाज उठवतात पण ते फक्त कागदावरती येतं, आम्हाला पुढचे काही दिसत नाही। कह सकते हैं हम लोग अभी खड़े हैं बस के ऊपर। एक्चुअली हम लोग बस के ऊपर खड़े हैं, आप देख पा रहे होंगे, और इस बस के ऊपर से हम लोग आपको दिखा रहे पूरा ये आंदोलन। देखिए दोस्तों, यहाँ पर अभी आपको पूरा जमाव दिख रहा होगा, इतने सारे लोग हैं यहाँ पर और ये संख्या बढ़ने वाली है। आप सोच रहे होंगे कि अभी लाखों लोग दिख रहे हैं आगे में आपके, लेकिन ये कब इसके बाद 10 लाख तक पहुंच जाएंगे उसकी कोई गारंटी नहीं है। मतलब ये जो लोग है ना ये बढ़ते जा रहे हैं और ज्यादा। देखिए इस साइड में पूरा आपको क्राउड दिख रहा होगा, इतनी सारी पब्लिक है। ये देखिए पुलिस वालों की पूरी एक तरह से यहाँ पर फील्डिंग लगी हुई है। देखो ये देखो 1 2 3 जितने पुलिस के डग्गे पूछोगे, जितने पुलिस वालों की गाड़ियाँ देखोगे उतनी यहाँ पर पुलिस वाले की गाड़ियाँ। ये देखो लाठीचार्ज के लिए पुलिस वाले, यहाँ पर पुलिस वाले, सारे पुलिस वालों का बंदोबस्त है यहाँ पर। आप देख पा रहे होंगे यहाँ पर ये स्पेशल फोर्स भी बुलाए गए है। ये देखो दोस्तों, यहाँ से अभी जा रहा है वर्धा रोड और यहाँ पर पूरा पुलिस प्रशासन बंदोबस्त रखा गया है। यहाँ पर पूरा बैरिकेड से यहाँ से किसी को अंदर जाने के लिए अनुमति नहीं है, ठीक है। यहाँ पर पूरा जाना वर्जित कर दिया गया। यहाँ पर पुलिस प्रशासन और स्पेशल फोर्स का आपको पूरा टास्क दिखेगा, यहाँ पर अपना कार्य करते हुए पुलिस वाले। उसके बाद वहाँ पर आपको पुलिस वालों की वो पूरी जीप वगैरह दिखेंगी। यहाँ से पूरा आपको वरुण वाला जो पानी का बोछा रहता है वो वाला दिखेगा, पूरा फायर ब्रिगेड्स दिखेंगी और पुलिस प्रशासन अपना काम करते हुए दिखेंगे यहाँ पर। तो ये इतना सारा यहाँ पर बंदोबस्त है। और उस साइड में पूरा आपको आंदोलन करने वाले जो जितने भी लोग हैं हमारे शेतकरी लोग वो सारे दिखेंगे, तो वो आपको आगे भी दिखेगा। अभी दोस्तों हम लोग यहाँ से आगे जा रहे हैं और यहाँ से आगे का देखते हैं हम लोग सिचुएशन। शुभम कुठे गेला? यहाँ से आगे की स्थिति हम लोग देखते हैं। ये देखिए यहाँ से बेंगलोर 1060 किलोमीटर दिखा रहा भाई, और यहाँ से हम लोग जा रहे हैं उस जगह पर जहाँ पर उस आंदोलन को रोका गया है। वैसे आप देख रहे होंगे यहाँ पर पूरा बैनर वगैरह लगा गया है, महाएल्गार कर्जमाफी झालीच पाहिजे, ऐसे पूरे बैनर वगैरह लगाए गए। देखो पूरे बैनर के साथ आपको दिखेगा ये। और इस साइड में आप अगर लेफ्ट साइड पे देखते हो तो पूरा ये ग्राउंड पूरा भरा हुआ है, लोगों के लिए खाने की सुविधा या फिर रहने की सुविधा यहाँ पर की गई है। ये देखिए ये है कुछ बंदोबस्त यहाँ का, आप देख पा रहे होंगे।
ये देखिए दोस्तों, यहाँ पर चल रहा है, कुछ मांग चल रही है। पैसे कमी घे, या हॉटेलवाल्याला जाऊन सांगितलं, परत आले ते लोक त्याला जाऊन सांगितलं पैसे कमी घे म्हणून. फक्त दोस्तों यहाँ पर आप देख पा रहे ये है कुछ अरेंजमेंट यहाँ पर, और इस साइड में आपको पूरा ये ग्राउंड दिख रहा होगा आपको। इस ग्राउंड पे आपको रहने की, खाने की यहाँ पर सुविधा की गई है। उस साइड में देखो वो जो पूरा एक पंडाल दिख रहा है, वहाँ पर कुछ भी भाषण वगैरह होते हैं तो वहाँ पर होता है। और उसके बाद यहाँ पर लाइटिंग वगैरह सुविधा की गई है। उसके बाद ये वाटर सप्लायर का टैंक है, यहाँ पर पानी की सुविधा की गई है। हे गाइस, दिस इज एमएच छोटे नाम ब्लॉगर, और आज हम लोग आए हैं नागपुर के सबसे बड़े आंदोलन में। शेतकरी आंदोलन यहाँ पर चल रहा है, और आज अभी हम लोग हैं वर्धा रोड पर, जहाँ पर ये आंदोलन को पुलिस वालों ने, पुलिस प्रशासन ने रुका के रखा है। तो आज हम लोग वही वीडियो देखने वाले, और यहाँ से हम लोग जहाँ से आए हैं वहाँ पर पूरा पुलिस प्रशासन, पुलिस बैरिकेड्स, पुलिस बंदोबस्त, सारा कुछ यहाँ पर रखा गया है। तो अभी हम लोग यहाँ से पैदल जा रहे हैं 2-3 किलोमीटर तक, और वहाँ पर जितना भी घेराव बचा हुआ है वो सब कुछ हम लोग इस ब्लॉग में देख ले पा रहे हैं। सो दोस्तों, यहाँ पर आपको देख रहे ये है हमारे किसान बंधु। तो इन लोगों से हम लोग कुछ क्वेश्चंस वगैरह पूछने वाले। तो एक्चुअली ये जो बात करेंगे मराठी में बात करेंगे, तो हम लोग महाराष्ट्र में रहते हैं तो मराठी हमारी मातृभूमि भाषा है, तो उसी से हम लोग बातें करेंगे। तो तुमचे नाव काय? मी संजय पोळकार, संघटना अध्यक्ष, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा. कुठनं आलाय तुम्ही? सोलापूर जिल्ह्यातून. अच्छा, तुमची काय काय डिमांड आहे? डिमांड म्हणजे असं आहे की आज सरकारने, या भाजप सरकारचं सरकार यायच्या अगोदर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या जमिनीचा 7/12 कोरा करू आणि कर्जमुक्ती करू, हे जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन हे सरकार पाळत नाही. आणि याच्या आशेने 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, तरी या शेतकऱ्यांना जाग येत नाही. मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, ऊसाला हमी भाव मिळाला पाहिजे. त्यानंतर दिव्यांगांच्या, आमच्या दिव्यांग बांधवांच्या काय प्रश्न आहे ते 6,000ची आम्हाला मागणी होती, आम्हाला 2,500ची त्यांनी मागणी पूर्ण केली. कसे दिव्यांग आमचे जगणार, हा पण आमचा मुद्दा ह्याच्यामध्ये आहे. आणि साहेबांचं जे आज आंदोलन जवळजवळ रायगड पासून मोजरी असेल, रायगड असेल, पदयात्रा असेल आणि रत्नागिरी, आजचं हे जे आंदोलन आहे हे सुद्धा जवळजवळ 45 दिवस होऊन गेले, तरी या सरकारला जाग येत नाही. कितीतरी आज सुद्धा, आज सकाळी एक या रवी राणाच्या मतदारसंघामधील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो किंवा ज्या एरियामध्ये आम्ही आंदोलनाचा विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. सरकारला कधी जागा येणार, याशी आमच्या सर्व दिव्यांग बांधवांचं म्हणणं आहे, शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे, कामगारांचं म्हणणं आहे, त्यानंतर मेंढपाळांचं म्हणणं आहे. यानंतर त्यानंतर जे काय आमच्या ग्रामपंचायत कामगार आहेत त्यांचंही म्हणणं आहे. या पद्धतीने आम्ही सर्व भाऊंना साथ देण्यासाठी आणि संघर्ष हा शेवटपर्यंत गेल्याशिवाय आम्ही इथनं हटणार नाही. आणि तुम्ही हे जे आंदोलन आहे हे कधीपासून सुरू आहे तुमचे आंदोलन? आमचे जवळजवळ 28 नाही, आज जवळजवळ 3 महिने होऊन गेले. 3 महिने रायगड पासून आंदोलन चालू आहे. ओके. आणि तुम्ही नागपूरला येत आहे, तर आता इथे तुम्हाला थांबवून ठेवलं आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अहो, कालच्यापासून दिव्यांग लोक आमचे आहेत तिथं. हे असे बघा तुम्ही दृश्य, पाण्याचं वातावरण, पावसाचं वातावरण आहे, तरी आम्ही इथं हटणार नाही. पण अजून जर या सरकारला जर कळकळ जर वाटत नसेल शेतकऱ्याचं, खरोखर मला या शेतकरी बांधवांना एक सूचना करायची आहे. एक बच्चू भाऊंचा छोटासा कार्यकर्ता म्हणून, यांचं जे माल आहे आपला शेतमाल, हे भाजीपाला सगळं मुंबईला जाणारे, सिटीमध्ये जाणारं सगळं बंद करून टाका. त्यावेळेस सरकार ऑटोमॅटिक सगळं पळत या ठिकाणी आंदोलन चालू आहे. आमचे बच्चू भाऊ इथं आज रस्त्यावर बसले. रात्री आम्ही भाऊभर सगळेजण, आमचे सगळं दिव्यांग बांधव शेतकरी रस्त्यावर झोपलो, तरी सुद्धा ह्यांना जाग येत नाही. तर ह्याच्या माध्यमातून मी सरकारला सुद्धा असं विचारू शकतो की बाबा, तुम्ही जर आता जागणार नाही तर कधी जागणार? अजून आत्महत्या व्हायला लागल्यात. आता आम्ही रेल्वे रोको सुद्धा आंदोलन करणार आहे. त्यानंतर विमान पण आंदोलन करणार आहे रोखण्याचं. भरपूर आमच्याकडे आंदोलन आहे. गनिमी कावायच्या पद्धतीने बच्चू भाऊंना जे आदेश आहेत त्या आदेशाचं आम्ही पालन करणार.
तुम्ही किती जण आले आहे सोलापूरवर? सोलापूरच्या जवळ म्हणजे 400 ते 450 लोकच्या आसपास आहेत, अजून यायला लागलीत आता. आणि जवळपास मी ऐकलंय पुरे महाराष्ट्रभरातून पूर्ण लोक आलेले आहे, इथे शेतकरी बांधव सुद्धा आलेले आहे. तर ते जवळपास किती लोक आलेले आहे? आता तसं जर बघायला गेलं तर 2-3 लाखाच्या आसपास येणं चालू आहे, अजून येणार आहेत. कारण अजून रस्ता येणारच पूर्ण आहे. जाम केलेला, सगळं समृद्धी जीवन तुम्हाला सांगतो. हे बघा सगळं रस्ते, तुम्हाला गाड्या दिसत नाहीत, काय नाही. लाखाच्या वरती झाली आहे हा. त्या ठिकाणी. हा. आणि आणखी पण 3 लाखाच्या वर जाणार आहे या ठिकाणी. 3 गावाकडून आमच्या लाखाच्या अजून गाड्या निघालेल्या आहेत. निघाले काही सगळं. बंधू आहे, ग्रामपंचायत कर्मचारी आहे, आणखी दिवांगी जे लोक आहेत, हा. हे संपूर्ण लोक या ठिकाणी आणखी आज येणार आहे. 700 रुपयानं कांदे विकले तरी यायला चेव नाही. दिवाळीच्या दिवशी 700 रुपयानं कांदे विकले आम्ही. ओके. कोणता शेतकरी 8 महिने 4 महिने लावाले, 4 महिने काढाले, 4 महिने राखाले दिले आणि मग आम्ही कांदे विकले तर 700 रुपये भाव. तरी यायला चेव नाही. निराश तुम्हाला फुकट पाहिजे खायला. आमचे लग्न निर्लज्ज हे गव्हर्नमेंट आहे असं माझं म्हणणे आहे मला. कारण कसं की ते जे दिवाणगी लोक आहे, शेतकरी व्यापारी लोक सुद्धा आहे, शेतकऱ्याला लुटतील. आज कसं आहे का पूर्ण यांचं जेवढं पीक येणार होतं वालं, हे सगळं पाण्याच्या खाली गेलेलं आहे. तरी पण हा गव्हर्नमेंटला जाग आलेला नाही, कोणता सर्वे केलेला नाही आहे. तरी पण हा गव्हर्नमेंट असा आहे की कोणाच लक्ष देऊन नाही राहिलं किंवा कोणता त्यांचा वाला कर्मचारी त्या तिथपर्यंत पोहोचता होत नाही आहे. आणि त्यांची वालं जे काही त्यांचं करायचं होतं, जे त्यांच्या माध्यमातून पोहोचवायचं होतं, हे काही पोहोचवलं नाही त्यापर्यंत. अजूनही त्या शेतकऱ्याला काही त्याचं बेनिफिट मिळालेलं नाही. तर मित्रो, हे आपल्यासोबत हँडिकॅप पर्सन आहे, त्यांच्या पण काहीतरी उद्देश आहे बोलण्याचा. तर ते काय आहे त्यांच्या विचारून घेऊ. काय तुमचे नाव? माझं नाव संजय रावजी कलमुलकर आणि तुम- चिपळूण रत्नागिरी. रत्नागिरीवरून. हा. तर तुमचे काय म्हणणं आहे? आमचं साहेब असं म्हणणं आहे की आज महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने दिव्यांगांवरती जे जे काही शब्द बोलतात की विधानसभेचा आवाज उठवतात, पण ते फक्त कागदावरती येतं, आम्हाला कृतीत काहीच दिसत नाही. आज तसा विचार केला आम्ही दिव्यांगांसाठी फक्त आम्ही बच्चू कडूंच्या माध्यमातून जो आज न्यायासाठी हक्काचा संघर्ष करतोय, तो आज संघर्ष करण्याची वेळ दिव्यांगावर येताच कामा नाही पाहिजे होती. इतकं आपलं सरकार निष्ठुर आहे. आज एक मत आम्ही त्या दिव्यांगांच्या माध्यमातून सरकार देतो. आमचा काय ते उद्देश असतो की दिव्यांगांसाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे. आज आम्ही 6,000ची मागणी केली, त्यातली आम्हाला ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये फक्त 1,000 रुपये वाढवून 2,500 रुपये केलेत. आज आमदार खासदार यांना आज विधानसभेमार्फत किंवा लोकसभेमार्फत त्यांना कोणाला 2.5-3 लाख 3.5 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळतं. मग त्यांना जर 3.5 लाख रुपये अनुदान पुरत नसेल तर आम्हाला 1,500 रुपये किंवा 2,500 रुपये देऊन हे सरकार कुठल्या पद्धतीने चेष्टा चालवत आहे त्याचा विचार या जनमताच्या माध्यमातून शासनाने केला पाहिजे. आम्ही मागायलाच पाहिजे असं काही नाही. शासनाला हे कळलं पाहिजे, मंत्र्यांना कळलं पाहिजे, या न्यायव्यवस्थेला कळलं पाहिजे. आज मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे की न्याय देत असताना या जगामध्ये पहिला दिव्यांगांना न्याय दिला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. शेतकरी जगला तर शासन जगेल, दिव्यांग जगेल. आणि आम्ही दिव्यांग शेतकऱ्यावर अवलंबून आहोत. तेव्हा शासनाने गांभीर्याने दखल घेऊन दिव्यांगांचे सर्व प्रश्न सुटवले पाहिजेत. आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिव्यांगांचे विद्यार्थी आहेत, त्यांना हवाच्या सवा फी मोजावी लागते, कुठे स्थान मिळत नाही. आमच्या दिव्यांगांना पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर याच्यात सवलत नाही आहे. आम्हाला कुठे जातो तिथे आम्हाला प्रत्येक अवहेलना केली जाते. आज आम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत, आमचा रोजगाराचा प्रश्न रस्त्यावर आलेला आहे. आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ ह्या शासनाने आणायला नाही पाहिजे होती. इतकं निष्ठुर सरकार कुठेही असू शकत नाही जगामध्ये. आज इतर राज्यामध्ये दिव्यांगांसाठी 4 ते 4.5, 5,000 रुपये अनुदान मासिक दिलं जातं, पण आम्हालाच फक्त 1,500 ते 2,500 एवढ्यावर काय ठेवलं याचा आम्हाला जाब विचारावा असं वाटतोय. त्या सर्वांनीच याचा जाब विचारला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती आवर्जून दक्षता घेतली पाहिजे, समाज कल्याण मंत्र्यांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि बच्चू कडू हे आमचे आराध्य दैवत आहेत. ते आज आमच्यासाठी अहोरात्र आज किती वर्ष आज झगडत आहेत, तरी सुद्धा आम्हाला 10% सुद्धा न्याय मिळत नाही. मग आता ह्या पुढे आम्हाला न्याय मिळणार कधी? आम्ही आज वयाची आमची मर्यादा संपलेली आहे. आम्हाला दिव्यांगाचं प्रमाणपत्र देखील अपेक्षाप्रमाणे मिळत नाही. ज्याला 90% आहे त्याला 40% दिलं जातं. आज आम्ही दिव्यांगाने कसं जगायचं, कसं करायचं, ह्याच्यापुढे आमचं आयुष्य कसं जगायचं आहे. आज आता वयाच्या मर्यादेतून आम्ही संपत चालवलं आहे. आम्हाला सवलतीत आता बसणं कठीण झालं आहे. ह्याच्या पुढचं काय? ह्या शासनाने गांभीर्य लक्ष देऊन आमचा ताबडतोब प्रश्न निकाली काढावा. आम्हाला आंदोलनावर बसण्याची वेळ शासनाने आणताच कामा नये. जर आज निर्णय झाला नाही तर आमचे बच्चू कडूंच्या माध्यमातून रेल्वे रोको, विमानसेवा बंद पाडणं आणि ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही बंद पाडणार आहोत.
आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहोत. काही झालं तरी चालेल, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आज किती दिवस जर संघर्ष करायची वेळ आली तर आमची दिव्यांगांची, शेतकऱ्यांची, मच्छीमार संघटना, फळबागायतदार सगळे लोक आम्ही तयार आहोत आणि सगळे प्रश्न आमचे सुटले पाहिजेत ताबडतोब. यहाँ पर आप देख सकते हो दोस्तों, ये है इंडियन ऑयल का पेट्रोल पंप, पेट्रोलियम, और यहाँ पर आपको गाड़ियाँ कम और पुलिस वाले जहाँ वहाँ बैठे हुए दिखेंगे. तो ये पूरा पुलिस वालों के लिए एक्चुअली ये रिजर्व किया हुआ स्पॉट है. अभी देख पा रहे होंगे यहाँ पर ये पूरा पुलिस प्रशासन अपना बंदोबस्त काम करते हुए. दोस्तों इस गाड़ी को देखिए, ये आप देख पा रहे होंगे इस गाड़ी के ऊपर पूरा लढलो तर जगू ऐसे पूरे बॅनर वगैरे करके रखे. महाएल्गार दिव्यांगांना ₹6,000 मानधन देण्यात यावे ऐसे यहाँ पर लिखा गया है. और साथ ही ये हमारे कुछ लोग जिनके शर्ट्स में भी आप देख सकते हो पूरा लिखा हुआ है, जो भी उनका आंदोलन है या फिर जो भी उनका कहना है वो सारा यहाँ पे इन्होंने शर्ट पे लिखा हुआ है. काय नाव आहे तुमचं? प्रफुल्ल कुमार शेटे, कुठनं आलाय तुम्ही? सोलापूर. सोलापूरमध्ये. काय तुमची डिमांड आहे? काय नाही, आमचं शेताचं पावसानं सगळं वाटोळं केलंय. आज मी जरी कपडे असे घातले, तुम्हाला शेतकरी वाटत नसतं, खरंच शेतकरी आहे मी, परंतु आमच्या शेतात काही सुद्धा राहिलं नाही. सोयाबीन सगळं वाहून गेलं, सगळं नुकसान झालंय. घराची सगळं वाट रांगोळी झाली, मरायची पळी आली आता सध्या. बच्चू कडू साहेबांनी आदेश दिल्यामुळे आम्ही इथं आलोय. त्यांना सांगायला लागलो की मग आमचं कमीत कमी कर्ज माफ तर करावं. आमचं कर्ज सध्या माझ्या डोक्यावर एवढं मोठं आहे कर्ज की मी फेडू शकणार नाही आता सध्या. शेताशिवाय काय पर्याय नाही मला आता, दुसरा उद्योग सुद्धा काय नाही माझ्याकडे. कधीपासून आलाय तुम्ही? आम्ही परवा दिवशीपासून आलोय. आणि तुमचे जे आंदोलन होते ते नागपूरपर्यंत होतं, परंतु इथे तुम्हाला थांबवण्यात गेलेले आहे, तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे? नाही, नागपूरपर्यंत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच आम्ही आंदोलन करणार आहेत. जर आमचं शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सगळं चक्काजाम करू. आज एवढं नागपुरातच नाही तर आता रेल्वे स्टेशन, विमानतळ, जिथं बच्चू कडू जा म्हणतील तिथं आम्ही जायला तयार आहेत. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष. आज 28 रोजी आदरणीय बच्चूभाऊंनी चलो नागपूर हा जो लढा आहे शेतकऱ्यांचा, महाएल्गार मेळावा पुकारला होता. त्या पद्धतीने सोलापूरच्या हजारो शेतकऱ्यांसहित आज आम्ही नागपूर येथे आलेलो आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. ही जी काही योजना सरकारने इलेक्शन पूर्वी किंवा निवडणुकीपूर्वी राबविली होती की तुमचा सातबारा कोरा 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 करतो म्हणून, आज तागायत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला नाही. शेतकरी जिकडून तिकडून दररोज शेतकरी 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात, तरी तुझा शासन आणि प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे या प्रशासन आणि शासनाचा धिक्कार असो. आदरणीय बच्चूभाऊ असतील, जानकर साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असतील, अजित नवले साहेब असतील, सगळे शेतकरी नेते एकत्र होऊन शेतकऱ्यांचा लढा हा जो आज लढला जात आहे, तर त्यांनी आम्हाला आदेश दिला रेल रोको तर 100% रेल रोको होणार. त्यांनी आदेश दिला रस्ता रोको तर 100% रस्ता रोको होणार. त्यांनी आदेश दिला विमानतळाकडे जा तर विमानतळाकडे जाणार. पोलीस प्रशासनाने जर धमकावून किंवा आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या छातीवर गोळ्या घेण्याची आमची तयारी आहे. कारण आमचं नुकसान झालेलं आहे, आमच्या आयुष्याचं नुकसान झालेलं आहे. आमचा मका गेला, आमचे अनेक पिकांचे नुकसान झालेलं आहे. ऊस मातीत गेला, आमचा कापूस मातीत गेला, सगळं आमचं घरदार पाण्यात गेलं, आमच्या आयुष्यावर पाणी पेलं या सरकारने. तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही. त्याचा निषेध आणि त्याचा धिक्कार म्हणून हा महाएल्गार मोर्चा आदरणीय बच्चूभाऊंच्या मार्फत, बच्चूभाऊंच्या अध्यक्षतेखाली बच्चूभाऊंनी पुकारलेला आहे. आणि हे आम्ही सगळं या हजारो लोकांना, लाखो लोक, हे जे काही वादळ आहे शेतकऱ्यांचं ते नागपुरात येऊन धडकलेलं आहे. आणि जोपर्यंत एकतर तुम्ही आमचा शेवट करा नाहीतर आमच्या मागण्या मान्य करा, ही मी एक शेतकरी म्हणून माझी काकुलची विनंती करतो. जय किसान, जय जवान, जय किसान. बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. जय जवान, जय किसान. तो दोस्तों अभी हम लोग आ चुके हैं हमारे जामता स्टेडियम के थोड़ा सा नज़दीक, और यहाँ पर एक सर्कल है बहुत बड़ा, समृद्धि हाईवे का सर्कल है, वहीं पर ये आंदोलन चल रहा है अभी.
तो आप मेरे सामने देख सकते हो, ये है कुछ स्थिति अभी। बहुत सारे यहाँ पर लोग हैं, बहुत सारे शेतकरी लोग हैं और वो पूरे महाराष्ट्र के कोने कोने से यहाँ पर आए हुए, नागपुर के भी है और महाराष्ट्र के भी कोने कोने से यहाँ पर आए। सोलापुर, सातारा, नाशिक, जितने भी आप सिटीज़ ले लोगे महाराष्ट्र की, सारी सिटीज़ से यहाँ पर शेतकरी आए हुए। और यहाँ पर अभी आप देखोगे आगे पूरा 1 से 1.5 लाख लोगों का आंदोलन चल रहा है। ये देखिए दोस्तों, यहाँ पर पानी पीने की वाटर टैंक उपलब्ध है और कुछ लोग यहाँ पर खाना खाते हुए, उनकी खाना खाने की भी यहाँ पर अरेंजमेंट की गई है। कोई आता है खाना लेके तो उनको बांटा जाता है, जैसे कि आलू भात वगैरह जो भी है खाना, वो सारा यहाँ पर बांटा जा रहा है। तो ऐसी सुविधा यहाँ पर की गई है। यहाँ पर आप देख सकते हो, ये है बस, उसके बाद ट्रक्स, तो ये पूरा यहाँ पर जाम करके रख दिया है। तुम्हारे साथ है बीजेपी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। कर्ज माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। एकच नारा, एकच नारा, एकच नारा, बाई म्हातारी होते का? परत तिला लुगडं घ्यावं लागतं, परंतु ज्यांना वाटतं आमचं सगळं शिजलं। सगळ्यांना माहिती आहे की आपलं सरकार 2 बायका 1 नवऱ्याचं आहे, बरोबर आहे की नाही? कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीने 2 बायका केल्या तर कायद्यानं गुन्हा होतो, पण आपलं हे सरकार, आपल्या जो महाराष्ट्र राज्य सरकार चालवणार आहे तिथं आपण 2 बायका दिल्या, यांना 2 बायकाची जरूरत आहे। कशाला आहे? आज एक बायको चलत असताना तो दोस्तों, अभी हम लोग आ चुके हैं यहाँ पर, ये आंदोलन चालू है। कह सकते हैं हम लोग अभी खड़े हैं बस के ऊपर। एक्चुअली हम लोग बस के ऊपर खड़े हैं, आप देख पा रहे होंगे, और इस बस के ऊपर से हम लोग आपको दिखा रहे हैं पूरा ये आंदोलन। गावावर आले आणि अजितदादानं शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्या सांभाळल्या, बरोबर आहे का? अजितदादा शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या सांभाळणारा आज आपल्या उपमुख्यमंत्री झाला बांधवानो, आणि त्यांच्या भावनेशी तुम्ही खेळू नका। आज माझी बांधव एवढी मोठी शेतकरी पुत्र आहे, एवढी शिकून पडली, मग आपला पुत्र आहे तिथं काय? अहो, माझ्या भावाचं लग्न होईना गेलं, सगळी नोकरदार लोक मागायली, ए बाबा किती जणांचं लग्न झालं नाही सांगा, ए बाबा हातोरी करा। मग बघा बरं, या त्या भाऊला 2 बायका मिळाल्या, भावा त्या भाऊला 2 बायका मिळाल्या, तुम्हाला एक बी नाही। आणि आपण राज्यात सत्ता बसवली या भामट्याची, आणि यांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी आप देख पा रहे होंगे यहाँ पर बहुत सारे लोग हैं जो गाड़ी के ऊपर है, उसके बाद यहाँ पर बैठे हुए हैं, उसके बाद ये भाषण चल रहा है, उसके बाद ये देखो ये है हाईवे, उस हाईवे के ऊपर भी पूरा जाम लगा हुआ है और वो पूरी तरह से बंद करके रखा है हाईवे को। ठीक है, वहाँ पर आपको ट्रक वगैरह दिखेंगे हाईवे के ऊपर। उसके बाद इस साइड में अगर आप देखते हो, इस साइड में आप अगर देखते हो तो ये है यहाँ की स्थिति। इस साइड में आप देख पा रहे होंगे पूरे ट्रैक्टर्स, उसके बाद कास या फिर हो कोई भी चीज, तो ये सब कुछ यहाँ पर लगा हुआ है और लोग बस के ऊपर चढ़ते हुए। उसके बाद ये देखिए, ये पूरे बसेस वगैरह पूरे बाहर महाराष्ट्र के कोने कोने से आए हुए, पूरी गाड़ियां जितने भी दिख रही है आपको सारी। देखिए ये पूरा इस साइड से तो पूरा जाम लगा हुआ है, ठीक है। उसके बाद इस साइड में पूरा जाम लगा हुआ है, तो ये पूरा 2 दिनों से बंद करके रखा गया है। रोड बंद कैसे हो, वो गाड़ियां इतनी आई है महाराष्ट्र से कि यहाँ पर बंद करने की स्थिति पड़ गई है लोगों को। दोस्तों ये देखिए यहाँ पर पूरा ट्रैक्टर्स वगैरह लगे हुए हैं। उसके बाद यहाँ पर देखिए इनकी कुछ डिमांड्स है
तो वो डिमांड से उन्होंने पेपर पे लिख के लाई है, इनके हाथ में बोर्ड्स है। घोषणा देत चला. देवेंद्र फडणवीस म्हणले होते ज्यावेळी आमचं तर मित्रो बघा इथे आपल्यासोबत अजून शेतकरी लोक जुळलेले आहे. नाव काय तुमचं? अमोल मानकर, धोची, तालुका हिंगणघाट. हिंगणघाट. तुमचे काय डिमांड आहे? हा, तुमची काय मागणी आहे? आमचा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. या देवाभाऊने एवढी आमची फजित करून सोडली का आम्हाला अंगात सुद्धा घालायला कपडे नाही, भाड्याने कपडे करून आलो साहेब. आज हिंगणघाट बाजार समितीमध्ये आमच्या 500 रुपये क्विंटल एक शेतकऱ्याचं सोयाबीन गेलं. 4 एकरात 2.5 क्विंटल सोयाबीन झालं आणि 2650 रुपये फक्त चुकारा आला. कोणाकडे पाहावं त्याला? या साल्यांनी अशी फजित करून टाकली आमची. इथून मेलो तरी चालन साहेब, बायको पोट्याला सांगून आलो 7 बरा कोरा करू नये तोपर्यंत आम्ही गावात जाणार नाही. कधी आले तुम्ही? आम्ही कालपासून इथं मुक्कामी आहोत साहेब. आणि तुमच्या जे धोरण आहे ते कुठपर्यंत आहे? तुमच्या मागणी अखंड आहे आमचा, जोपर्यंत 7 बरा कोरा होत नाही. बच्चू भाऊने सांगितलेले आमच्या नेतृत्वात ज्या काही मागण्या पूर्ण होत नाही त्या पूर्ण होतपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला जर भूक वगैरे लागली, जेवण वगैरे लागलं तर त्याची अरे उपास करायची तयार आहे साहेब. जन्मल्यापासून आम्ही उपास सोसत आलो. हे 4 दिवस काय सांगे, त्याच्यात दम असाल तेव्हा देवा भाऊ तर इथं येऊन बोल म्हणा. आज ते आरोप करून राहिले बच्चूकडवर का हा निवडणुकीत निवडून यासाठी हे तांडव करताय म्हणते. देवा भाऊच्या गांडीत दम असाल तर त्यांनी बच्चू भाऊच्या विरोधात उभं राहून संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक घ्यावी. बच्चू भाऊ कड़वा है, बच्चू भाऊ कड़वा है, देवा भाऊ तुपासी, देवा भाऊ तुपासी, छत्रपति शिवाजी महाराज की, भारत माता की विजय. कुठनं आले दादा तुम्ही? मी नागपूरला आहे. माझ्या आजोबांकडे पण शेती होती, मामांकडे पण शेती होती आणि शेती आहे पण. आम्ही शेतकरी पुत्रच आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे त्या दयनीय अवस्थेच्या एल्गार म्हणून हा महाएल्गार यात्रा इथे बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये निघालेली आहे. सर्वप्रथम तर जी कर्जमाफी आहे 30,000 कोटीची ती रद्द व्हायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर 7/12 कोरा करावा ही सरकारचं निवेदन आहे. सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाही. पैसे सरकारकडे आहेत तेव्हा समृद्धी महामार्ग बनला, पैसे सरकारकडे आहेत तेव्हाच शक्तीपीठ महामार्ग बनत आहे, पैसे सरकारकडे आहेत तेव्हाच 8वे वेतन आयोग लागू करून 10,000 रुपये खर्च करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. मग जेव्हा अवघ्या जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे तर या शेतकरी जेव्हा लोकांचं पोट भरतो त्या शेतकऱ्याचं पोट भरण्यासाठी सरकारकडे पैसे नाही, असं कसं होऊ शकते? शेतकरीला स्वतः वाटत आहे की आपल्या मुलांनी शेती न केली पाहिजे, कारण की शेतीमधून मिळणारं उत्पन्न हे कुठे ना कुठे कमी झालेलं आहे. आणि दिवसेंदिवस हे सरकार अंधळ आणि बैर सुद्धा होत आहे. म्हणून कारण की बघा शेत जमीन ही प्रायव्हेट कंपनीला विकल्या जातात आणि प्रायव्हेट कंपन्यांना विकून सरकार मुनाफा कमवत आहे. सरकार म्हणत होतं की मी तंत्रज्ञानाचा जोड या शेतीमध्ये आणून आधुनिक शेती करायला लावू जेणेकरून शेतीचं उत्पन्न वाढेल. पण गेल्या 10 वर्षापासून हे सरकार आहे. 10 वर्षापासून असं काही झालेलं दिसत नाहीये. 600 रुपये रोजी कमवणारा नागपुराचा एक मजदूर आज गावात जर शेतमजूर कमवतो म्हटलं तर त्याला 200 रुपयाशिवाय पर्याय नाही आहे. आणि मला सांगा तुम्ही 200 रुपयामध्ये काय एखाद्या शेतकऱ्याचं पोट भरतं का? हे म्हणतात आम्ही नुकसान भरपाई केली, पंचनामे केले, हे केलं ते केलं. ओला दुष्काळ पण पडला आणि कोरडा दुष्काळ पण पडला. दोन्ही दुष्काळाच्या माध्यमातून दुहेरी आघात या शेतकऱ्यांवर झालेला आहे. आणि जेव्हा अपघात झाला त्याच्यानंतर पंचनामे झाले, यांना मिळाले किती? 1500 रुपये, 1600 रुपये, 1800 रुपये, 3500 रुपये.
मला सांगा 1500 रुपयामध्ये या शेतकऱ्यांची दिवाळी होते का? तुम्ही सांगा. एक कोणाला तर 1ही रुपया नाही भेटला. 167 रुपये किंवा 68 रुपये शेतकरी पर डे प्रमाणे कमवतो. 168 रुपयामध्ये होते का? शेतकरी सरकार म्हणते का आम्ही इथे येऊन निर्णय नाही देऊ. मला सांगा, एखाद्या स्टेडियमचं उद्घाटन झालं तर 22 ने 25 मंत्री त्या स्टेडियम मध्ये फोटो काढायला जातात की नाही जातात? मग इथे जेव्हा शेतकऱ्यांचा निर्णय द्यायचा आहे तर शेतकऱ्यासाठी 25 मंत्री इथे का येऊ शकत नाही? हा माझा प्रश्न आहे. सरकार म्हणते की आमचे प्रतिनिधी तुम्ही मंत्रिमंडळात इथे बोलवा. असं पॉसिबल होणार नाही. मत मागायच्या वेळेस तुम्ही 15 दिवस तुमच्याकडे असतात तेव्हा पुरं गाव पुंजून काढता, बरोबर त्याच्या शेतकऱ्याच्या घरी जातात, त्याचे हात दाबता, पाय दाबता, त्याला आलिंगन घालता. आज तोच शेतकरी, हाच शेतकरी आज पिढीने त्रस्त आहे. तेव्हा तुम्ही त्याला सांत्वना द्यायची, त्याचे प्रश्न समजून घ्यायचे. तर हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि सरकारने हे प्रामुख्याने लक्षात घ्यावं. हा जर शेतकरी तुमचं पोट भरू शकतो ना, तर तुमच्या ज्या दिवशी हा शेतकरी पिकवणं बंद करेल ना, तर अर्धा महाराष्ट्र उपाशी मरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवावं, पोट भरू शकतो तो उपाशी पण तुम्हाला मारू शकतो. ती वेळ आणायची नसेल जर सरकारला, तर सरकारने ज्याही 23 मागण्या या बच्चू कडू सरांच्या नेतृत्वामध्ये ठरलेल्या आहे, या 23 मागण्या आपण पूर्ण कराव्यात. ही सरकारला नम्र विनंती आहे. आता एवढा जाम झालाय, अजून महाराष्ट्र बाकी आहे. लक्षात ठेवा, तातडीने सोचा, विचार करा. गिंड्याची कातडी तुम्ही समजून घेऊ नका. आज सरकार जसं बच्चू कडू साहेब म्हणतात की आम्ही गळा दाबला तेव्हाच तुम्ही तोंड उघडता, नाक दाबलं तेव्हाच तोंड उघडता. असं करू नका. तुम्हाला बुद्धी देवाने दिलेली आहे, तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बसलाय. बुद्धीचा बरोबर वापर करा. मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांना किंवा बिझनेसमॅन लोकांना शेतकऱ्यांच्या गरीबाच्या जमिनी देऊ नका. शेती वाढेल तरच हा महाराष्ट्र समृद्ध राहील आणि रोजगार सुद्धा निर्मिती होईल. एवढंच बोलतो. दोस्तों इस तरफ आप देख सकते हो, ये है कुछ नज़ारा दोनों साइड का, जहाँ पर बहुत सारे लोग बैठे हुए हैं, कोई आराम कर रहा है और गाड़ियों की तो अनगिनत संख्या है। आप देख पा रहे होंगे यहाँ पर जहाँ वहाँ पूरी गाड़ियाँ लगी है और इनके आप नंबर देख सकते हैं। ये पूरे नागपुर के बाहर से आई हुई गाड़ियाँ हैं, जहाँ पर कुछ हमारे ट्रैक्टर्स है, जो हमारे शेतकरी बांधव है उनके ट्रैक्टर्स वगैरह यहाँ पर लगे हुए हैं और पूरे महाराष्ट्र के कोने कोने से यहाँ पर पूरी गाड़ियाँ लगी है। दोस्तों यहाँ पर आप देखो इतने सारे गाड़ियाँ लगाई हुई है और ये पूरा जाम है। ये देखिए पूरा बहुत सारी गाड़ियाँ लगी है यहाँ पर। एक लाइन से ऐसी गाड़ी है जहाँ पर आपको महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल की एसटी बस दिखेंगे। ये पुलगांव की बस है। उसके बाद ये अशोक लेलैंड का ट्रक जो कि छत्तीसगढ़ से आया हुआ है और ऐसी अनगिनत गाड़ियाँ यहाँ पर आपको देखने को मिलेगी। देखिए बहुत सारी गाड़ियाँ भाई, और इन गाड़ियों के बीच में से हम लोग चल रहे हैं अभी और देख पा रहे होंगे आप इतना सारा जाम लगा हुआ है। और ये एक साइड से जाम नहीं है, ये चारों दिशाओं से आने वाला जाम है, जहाँ पर आप कह सकते हो महामार्ग यानी हमारा समृद्धि महामार्ग उस साइड में भी पूरा जाम लगा हुआ है। साथ ही वो समृद्धि महामार्ग पूरी तरह से बंद करके रखा गया है। तो ऐसी स्थिति यहाँ पर है। तो आप अगर यहाँ से आते हो तो प्लीज़ इस रूट से ना आइए, वरना आपको यहाँ पर बैठने या फिर सोने की दिक्कत आ सकती है, क्योंकि ये जो आंदोलन है ये कब तक चलेगा इसकी कोई गारंटी नहीं है। हो सकता है मे बी ये आज ख़त्म हो सकता है मे बी ये कल ख़त्म हो, या फिर हो सकता है ये महीने भर चले, क्योंकि ये जो आंदोलन है ये 3 महीने से चल रहा है। उसके बाद ये नागपुर में अभी पहुंचा है, लेकिन इसके पहले से बच्चू जी जिन्होंने ये आंदोलन स्टार्ट किया था, तो उसके सहकार्य से ये आंदोलन चल रहा है। तो दोस्तों यहाँ पर आप देख पा रहे होंगे ये है कुछ स्थिति अभी की, जहाँ पर आपको पूरा ये आपको जाम दिख रहा होगा। तो ये बहुत दूर तक जाम चल रहा है, 10 किलोमीटर तक ये जाम रहेगा। तो आप यहाँ से आना अवॉइड करें।
दोस्तों अभी हम लोग आ चुके हैं जामटा स्टेडियम के पास और यहाँ पर आप देख सकते हो इस साइड में पूरा जाम लगा हुआ है और ये जाम बहुत दूर तक है। इसके बाद ये है जामटा स्टेडियम के लिए जाने वाला रोड, उसके यहाँ पर भी पुलिस प्रशासन बंदोबस्त किया गया है और ये कुछ स्थिति होने वाली अभी की। और ये जाम कब तक रहेगा इसकी कोई निर्धारित समय, निर्धारित जानकारी किसी के पास मौजूद नहीं है। ये हो सकता है मे बी कल ख़त्म हो सकता है परसों ख़त्म हो। यहाँ पर पूरी बसेस लगी है, देखो ये पूरी बसेस लगी है। जितने भी बसेस आती है ना दूर दूर से, माहौर, काटोल, चंद्रपुर, नागपुर, और ट्रक से भी, ट्रक तो बहुत दूर दूर से, देखो भाई कितने दूर दूर से ट्रक आए हुए हैं। हरियाणा, ये देखो HR-73 हरियाणा का ट्रक। तो ऐसी यहाँ पर परिस्थिति बनी है। अभी दोस्तों हम लोग करीबन 5 किलोमीटर पैदल चलते चलते पूरा यहाँ पर हम लोग बस या फिर जितना भी ट्रैफिक लगा था वो सब कुछ हमने यहाँ पर दिखाया आपको। अभी हम लोग फिर से वापस निकलते हैं जहाँ पर हमने अपनी बाइक वगैरह रखी है। ये देखिए दोस्तों, यहाँ पर आप देख पा रहे होंगे झुकेंगे नहीं। इतने सारे लोग हैं यहाँ पर। तो आप लोगों की बात मत करो, किसानों की बात करो। लोगों को कितनी तकलीफ हो रही हो मत बताओ हमको। और हर दिन में 12 जन आत्महत्या करता है, वो नहीं दिखता आपको? ये किसी नहीं दिखती है आपको? देख पा रहे होंगे दोस्तों आप यहाँ पर इतना सारा। और इसके आदेश का हम आह्वान नहीं करेंगे, लेकिन हम जनता के नेतृत्व में आंदोलन हुआ है। इतने सारे लोग हैं और पूरे लोगों का यहाँ पर जोश दिखाई दे रहा होगा आपको। ये देखिए, और ये देखिए हमारे बच्चू भाऊ। पुलिस आयुक्त ने परवानगी देती नहीं, 10 बार 1 महीना से पुलिस आयुक्त ने परवानगी मांगी थी। न्यायाधीश, न्यायालयाच्या न्यायाधीशानं ह्या जर निर्णय दिला असेल मग कदाचित त्यांना राज्यघटना बरोबर वाचली नसेल। राज्यघटनेचं पहिलंच वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया। आम्ही मालक आहे आणि या देशाचं संविधानानं, या देशाची संसद, या देशाचं सुप्रीम कोर्ट, या देशाचे हायकोर्ट पैदा केले। आम्ही मालक आहे, वी द पीपल, आम्ही भारताचे लोक। हे पहिलं वाक्य या देशाच्या न्यायाधीशानं वाचून जावं एवढं मोठं काम केलं। आणि आमच्या हक्काचं मागतोय। लाडकी बहीण मागायला कोणी गेले नव्हतं, समृद्धी महामार्ग मागायला कोणी गेले नव्हतं, शक्तीपीठ महामार्ग मागायला कोणी गेले नव्हतं। आज आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी मागायला या ठिकाणी बसलोय। जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही सांगत होते शेतकऱ्यांचा साथ श्रीवर म्हणते आणि हनुमान चालीसा म्हणाले जातं। अरे दोघंही नाच गाणं करणाऱ्या राणा परिवारानं शेतकऱ्यांसाठी बच्चूभाऊ सोबत मैदानात उतरावं। आम्ही तुमचा सन्मानानं या ठिकाणी सन्मान करू। शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? बच्चूभाऊ काल परवाला आमच्या नांदगाव खड्डेश्वर तालुक्यामध्ये जावरा मुळवणमध्ये लक्ष्मी पूजेच्या टायमिंगला दिवाळीच्या दिवशी आत्महत्या झाली, तेव्हा आमचं हृदय हेलावून गेलं होतं। या आत्महत्येचा बदला बांधवांनो आपल्याला घ्यायचा आहे। आपण नागपूर शहरात सुद्धा घुसलेले आहे। बच्चू भाऊंनी जर एक आदेश केला तर नागपूर शहर जाम करणार नाही। आज या ठिकाणी बसलो, हे जे चुटपुंजे भाजपचे काही लोक या ठिकाणी आलेले आहेत। सो दोस्तों ये था हमारा आज का वीडियो। आई होप आपको ये वीडियो पसंद आया होगा। आप अगर हमारे चैनल पर नए होंगे तो प्लीज लाइक, सब्सक्राइब और शेयर जरूर कीजिए और कमेंट करके मुझे जरूर बताएं कि आपको ये वीडियो कैसे लगा। वैसे आपकी अगर कोई राय होगी तो वो मुझे कमेंट कर सकते हो। मिलते हैं नए व्लॉग में, बाय बाय, टेक केयर।